नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करीत ग्राहकांनी ओम गॅस एजन्सी बाहेर घातला गोंधळ, कारवाईची मागणी। भीमनगर भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित 14 एप्रिल नाईट चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ। मेरगाव येथे आई भवानी माता यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। आणि महामार्गावर नरडाण्याजवळ डंपरच्या धडकेत 2 दुचाकीवरील 3 जण जागीच ठार। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावणी, बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करीत ग्राहकांनी शहरातील होम गॅस एजन्सी बाहेर गोंधळ घालत एजन्सी चालकाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या। जिल्हा प्रशासनाच्या वतीने धुळे शहरातील होम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करीत ग्राहकांनी होम गॅस एजन्सी बाहेर गोंधळ घालत एजन्सी चालकाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या। गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या होम गॅस एजन्सी चालकाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सीचा भोंगळ कारभाराविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली होती। मात्र प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावून गॅस एजन्सी चालक अनोगंदी कारभार करीत असल्यामुळे ग्राहकांनी गॅस एजन्सी बाहेर एकच गर्दी केली होती। यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। संतप्त झालेल्या ग्राहकांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा देखील प्रश्न निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्राहकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली। मात्र यावेळी संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की 25 दिवसानंतर बुकिंग करून देखील आम्हाला वेळेवर सिलेंडर मिळत नाही। मात्र गॅस एजन्सीकडून आम्हाला आमच्या मोबाईल क्रमांकावर 2-2 वेळेस ओटीपी पाठवून देखील सिलेंडर उपलब्ध करून देत नसल्यामुळे आमच्या नावावर पाठवलेले ओटीपी घेऊन दुसऱ्यांना ब्लॅक मध्ये सिलेंडर विकत असल्याचा गंभीर आरोप ग्राहकांनी यावेळी केला। त्यामुळे संबंधित होम गॅस एजन्सी चालकाविरोधात प्रशासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे। गॅस मिळत नाही, हे 4 वेळेस आलो तरी पैशाचा करतात, सांगतात की गॅस आलेला नाही। घालून घेतात बरोबर, जे म्हणतात ऑनलाईन तुमच्या याच्याकडून कार्ड घ्या तेव्हा आम्ही येईल, हे यांनी डुप्लिकेट घालून आम्हाला फसवणूक केली आहे। यानी 20 दिवस गेले, आता 25/4 तुम्ही बुकिंग करा, यानी 45 दिवसला बुकिंग करा और 10 दिवस नंतर डिलिव्हरी, यानी 55 दिवस मला सिग्नल लावून दिलेलं आहे आणि सांगितलं तुला पुरा घोळ चालू आहे का? नोंदणी केली होती का? त्याच्यानंतर 18 जानेवारीला नोंदणी कधी केली तुम्ही? नोंदणी केलेली 12 तारखेला। 12 तारखेला नियम असा आहे की तुम्ही ज्या दिवशी सिलेंडर घेतला त्याच्यानंतर 25 दिवसांनी सिलेंडर घेतल्याचे हा बुकिंगचा विषय नाहीये, बुकिंगचा विषय येत नाही। बुकिंग केव्हाही करू शकता तुम्ही, पण सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळतं। आता आमचे झालेले 2-2 महिने होऊन गेले, बुकिंग करून 20-20 दिवस होऊन गेले तरी आम्हाला सिलेंडर भेटत नाही। आणि मला मेसेज आले काय सांगतो धुळे शहरातील भीमनगर भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित 14 एप्रिल नाईट चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मंगळवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। धुळे शहरातील भीमनगर भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित 14 एप्रिल नाईट चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला। स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे व पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। भीमनगर भीम जयंती उत्सव समिती व धनराज सिरसाट यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला असून खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। स्पर्धेत आकर्षक बक्षीस म्हणून प्रथम पारितोषिक 71,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 47,000 रुपये तसेच इतर 3 अशी एकूण 5 बक्षिसे ठेवण्यात आली आहे। आगामी दिवसात रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत। या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक भूवैज्ञानिक रश्मी शिंदे, नगरसेविका पूनम सिरसाट, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, धनराज सिरसाट, सुनील वानखेडे, यशपाल गिरासे, रावसाहेब धामणे आदी उपस्थित होते। 14 एप्रिल निमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर येथील समितीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। आज त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपले धुळे जिल्ह्याचे उपासने साहेब व दीपक पाटील साहेब तसेच लेचपाल दादा गिरासे व प्रभाग क्रमांक 9ची नगरसेवक पूनमताई सिरसाट तसेच ताई देखील या प्रसंगी उद्घाटनाच्या वेळेस उपस्थित होते। आज या कार्यक्रमात
कार्यक्रमाचं उद्घाटन एकाच ग्रुपने आपला संघ मैदानात आणला. आज कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. या क्रिकेट सामन्यामध्ये 32 टीमांचा समावेश आहे. खूप बाहेरगावाहून या कार्यक्रमाला टीमांनी समावेश केलेला आहे. आकर्षक असं बक्षीस ठेवले. प्रथम बक्षीस माजी नगरसेवक जितेंद्र इंद्राशिरकर यांच्यातर्फे 71,000चं ठेवण्यात आलं आहे. द्वितीय बक्षीस अनिलभाऊ पाटील यांच्याकडून 41,000चं ठेवण्यात आलं आहे. सुनीलभाऊ वानखेडे यांच्याकडून देखील 31,000चं बक्षीस आहे व चौथं बक्षीस हे GDSB ग्रुप याच्याकडून देण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं आयोजन टीमच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सगळ्या खेळाडूंना आमच्यातर्फे मी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे आई भवानी माता यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तगतराव मिरवणुकी काढण्यात आली. धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे आई भवानी माता यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आई भवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. खानदेशातील श्रद्धेचे स्थान असलेल्या या मंदिरात यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, महापूजा आणि आरतीने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. मेहरगाव येथील यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गावाची प्रदीर्घ परंपरा असलेली तगतराव मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि आई भवानी माता की जयच्या युगाई घोषात ही मिरवणूक गावातून काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यात्रेमुळे गावात मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. खेळणी, मिठाई, घरगुती वापराच्या वस्तू आणि छोट्या पाळण्यांनी यात्रा परिसर फुलून गेला होता. लहान मुलांनी यात्रेचा आनंद लुटला. तसेच रात्री मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला रसिकांनी मोठी दाद दिली. यावेळी गावचे सरपंच विजय भांबरे, उपसरपंच दिनेश भांबरे, ग्रामसेवक अमित भांबरे यांच्यासह महेंद्र भांबरे, तुषार भांबरे, सयाजी भांबरे, संजय भांबरे, देवेंद्र भांबरे, प्रकाश बोरसे, अंबर माळी, संपत सोनवणे, भास्कर भांबरे, अभिमन भांबरे, राजेंद्र भांबरे, अधिकार भांबरे, मच्छिंद्र भांबरे, मनोज भांबरे, धनराज भांबरे, प्रमोद भांबरे, राकेश भांबरे, भूषण भांबरे, मोरेश्वर भांबरे, युवराज भांबरे, दिलीप भांबरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमची ग्रामदेवता भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त तगतरावाची मिरवणूक निघाली. सायंकाळी आत्ताच हजेरी झाली आणि उद्या कुस्तींचा कार्यक्रम आहे. माझी मातेला एकच विनंती राहील की गावाला सुख समृद्धी भरभराटीचे दिवस येऊ, शांतता गावात नांदो ही भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि येणारं वर्ष जे आहे ते भरभराटीचं जावं असं आमच्या ग्रामदेवतेला मी तिला साकडं घालतो. ओके. मुंबई आग्रा महामार्गावर नरडाण्याजवळ डंबरच्या धडकेत 2 दुचाकीवरील 3 जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली. मुंबई आग्रा महामार्गावर नरडाण्याजवळ डंपरच्या धडकेत 2 दुचाकीवरील 3 जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये वाघाडीतील दोघांसह वर्षी येथील एका वृद्धाचा समावेश आहे. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रहिवासी गणेश ज्ञानेश्वर माळी वय 20 व सुमित देविदास माळी वय 16 हे दोघे दुचाकी क्रमांक MH18A 429 ने शिरपूरहून धुळ्याकडे येत होते. याच वेळी वर्षी येथील रहिवासी सुधाकर श्रावण बडगुजर वय 58 हे देखील या मार्गावरून दुचाकी क्रमांक MH18BP 2065 ने धुळ्याकडे निघाले होते. सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास नरडाण्याच्या अलीकडे असलेल्या आकांक्षा हॉटेल जवळून मार्गस्थ होत असताना तेथे मागवून येणाऱ्या मातीचा डंपर क्रमांक MH48 AG 5966 ने दोन्ही दुचाकींना धडक दिली. या अपघातात वाघाडी येथील गणेश माळी, सुमित माळी व वर्षी येथील सुधाकर बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळी भग्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नरडाणा पोलीस करीत आहेत. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करीत ग्राहकांनी ओम गॅस एजन्सी बाहेर घातला गोंधळ, कारवाईची मागणी. भीमनगर भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित 14 एप्रिल नाईट चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ. मेहरगाव येथे आई भवानी माता यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न.
आणि महामार्गावर नरडाण्याजवळ डंपरच्या धडकेत 2 दुचाकीवरील 3 जण जागीच ठार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.